सर्वांना जय शिवराय. आज मी माझ्या गावाचा इतिहास सांगणार आहे. माझं गाव बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील बोडखेवाडी हे गाव. माझं गाव ही चौसाळा शहरापासून 12 किलोमीटरवर आणि पाटोदा शहरापासून 22 किलोमीटरवर. आणि माझ्या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, किंवा माझ्या गावाच्या दक्षिणेला धाराशिव जिल्ह्याची बॉर्डर आणि भूम तालुक्याची बॉर्डर. म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या लांजेश्वर जे गाव आहे त्या गावाच्या आणि आमच्या गावाच्या मध्ये एक नदी, आणि त्या नदीपासून पलीकड धाराशिव जिल्हा आणि नदीपासून अलीकड बीड जिल्हा. आणि आमच्या बोडखेवाडी गावाच्या पूर्वेला लोणीगाव हे बीड तालुक्यात येतं, म्हणजे बीड मतदारसंघात येतं. आणि आमचं बोडकेवाडी गाव हे आष्टी मतदारसंघात येतं. आणि आमच्या पश्चिमेला पाचंगरी हे गाव, आणि पाचंगरीच्या दक्षिणेला जातेगाव हे गाव जामखेड तालुक्यातील गाव. म्हणजे जामखेडची पण बॉर्डर आमच्या गावालाच असल्याने म्हणायचं. जामखेड आणि अहमदनगर जिल्हा, आताचं अहिल्यानगर. आणि आमच्या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे काय, 1992 किंवा 93 साल असेल, त्या सालामध्ये आमच्या गावाचं पुनर्वसन झालं. आणि आमचं गाव पहिलं जुन्या ह्याच्यामध्ये 2.5 ते 3 एकर मध्ये आमचं सगळं गाव तिथं होतं म्हणा त्या ठिकाणी. आणि आता काय झालंय, आता जवळजवळ 30 एकर जागा गावाची पुनर्वसित जागा आहे. त्यामुळे भरपूर जागा आणि व्यवस्थित सगळं विस्थापन झालेलं आहे. आता गाव नवीन ठिकाणी आलंय. आणि जुने गाव आहे ते म्हणजे आहे तीच जमीन आहे तिथं, पण तिथं काय झालं, शेत तलाव काय झालं, मोठा प्रकल्प झाला आपल्या मांजरा नदीवर. आणि प्रकल्प झाल्यामुळं हे गावाचं पुनर्वसन झालंय. आता काय आहे, प्रकल्प झाल्यामुळं सगळं शेती बागायती झाली. गावातील लोकांना रोजगाराची म्हणजे बाहेर जाण्याची गरजच नाही, कारण दररोजच आमच्या गावामध्ये रोजगार उपलब्ध होतोय. कारण पाणी असल्यामुळं दररोज कामं लागतात ना शेतातली. आणि लोक बी म्हणजे भरपूर, आता पैसा पाणी पण भरपूर झालंय, नियोजन पण एकदम व्यवस्थित आहे, आणि सगळे व्यवस्थित चालू आहे एकदम. आमचं गावच एकदम भारी आहे. आणि बीड जिल्ह्यातील छोटसच गाव आहे, पण जबरदस्त आहे. आणि काय झालंय आता, तालुक्याच्या बॉर्डरवर जरी असलं तरी गावाचा विकास कम से कम नाही म्हणता 70% विकास झालाय. आणि सगळं नियोजन एकदम जबरदस्त आहे.